महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर। पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। तर थेट गाठ निलेश लंकेंशी। खासदार निलेश लंकेंचा विखे जगतापांना नाव न घेता अप्रत्यक्ष सज्जड इशारा। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रकाशन प्रसंगी खासदार निलेश लंके यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला। उमेदवारांना धमकावून किंवा दहशत लादून निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की त्यांची गाठ थेट निलेश लंकेंशी आहे, अशा कडक शब्दात खासदार निलेश लंके यांनी विरोधकांना सुनावले। यावेळी नाव न घेता विखे जगताप यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधताना लंके म्हणाले की भ्रष्टाचाराला कवच देणारे आणि गुंडगिरीला खतपाणी घालणारे लोक आम्हाला नीतिमत्ता शिकवत आहेत। आमच्या उमेदवारांना पिस्तूल दाखवून धमकावले जात आहे, मात्र आम्ही शांततेने राजकारण करतो, गरज पडल्यास हात वर करायलाही मागे हटणार नाही, असा इशारा त्यांनी दिला। निवडणूक लोकशाही मार्गाने व्हावी आणि जनतेचा कौल सर्वांनी स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले। एका नेत्याचा पिये दारात जाऊन बसला आणि ते पोलिसाचा गन काढून हिंडतोय। गन का काय म्हणतात त्याला, तर पिस्टल का काय, आपल्याला तर काय माहित नाही, आपल्याला तर काय गरज नाही पडली मला हे गनधारी घेऊन हिंडायची। तो पिस्टल काढून हिंडत होता। अरे राम भाऊ आमचा जरी साधा दिसला, माझा सारखाच आहे ना, मी पण साधा आहे, पण आम्हाला हात पण जोडता येतात आणि भाया पण वर करतायत, हे पण तुम्हाला सांगतो। दादागिरी दहशत जर माझ्या कुठल्या उमेदवारा उदर केली ना, तर पहिला निलेश लंके बाहेर काढायला लावू नका, हे तुम्हाला सांगतो। राजकारण सहनशीलतेने करतो, आम्ही लिंतेने करतो, नम्रतेने करतो, पण जर माझ्या उमेदवाराला जर कोणी चुकीच्या पद्धतीने खिंडीत आडून जर दादागिरी दहशत करायचा प्रयत्न केला ना, तर ही निलेश लंकेची गाठ आहे, हे पण तुम्हाला सांगतो। ही दादागिरी घरी ठेवायची। निलेश लंके भायावर करून समोर येऊ शकतो, तुमच्यासारखा ऑफिस मध्ये बसून आदेश करणार नाही। तुम्ही बघा, हे करा, गुन्हे दाखल करणे या गोष्टी आम्ही उकळून पेलोय, जेल बिल सगळं उकळून पेलोय आम्ही। पण जर निवडणूक होऊ द्या, जनतेचा कौल आम्ही मान्य करू, पण जर माझ्या कुठल्या उमेदवाराला कार्यकर्त्याला जर चुकीच्या पद्धतीने गुंड लोकांना जर पुढे घालून जर दहशत दादागिरी करणार असेल, तर ही माफ करणार नाही, सहन केली जाणार नाही, हे सुद्धा या ठिकाणी सांगतो। माझा एखादा उमेदवार एखाद्या दारात जातो, गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना मागे पाठवून सांगितलं, त्या ठिकाणी घोषणा दिली जाते, दादागिरी केली जाते। अरे दादागिरी करण्या, गुंडगिरी करण्या हे आम्हाला शिकू नका। तुम्ही व्हाईट कॉलर आहे, तुम्ही काचेच्या घरात राहता, आमच्या उदगडा आणण्याचा प्रयत्न करू नका, हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगतो। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट रवींद्र उगलमुगले, अहिल्यानगर।